आपण कधी विचार केला आहे का की एक अशी अदृश्य व्यवस्था आहे जी गेली 50 वर्ष आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक अर्थव्यवस्थेला एक प्रकारे ताकद देत आहे आणि आता ती हळूहळू बदलत आहे. ही नेमकी काय व्यवस्था आहे आणि याचे आपल्या आर्थिक आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतात? चला आज हेच सविस्तरपणे समजून घेऊया. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे नाही का? एक अशी जागतिक प्रणाली जी आपल्या बचतीवर, कर्जावर आणि गुंतवणुकीवर थेट परिणाम करते, पण आपल्याला त्याबद्दल फारसं काही माहीतच नसतं. आज आपण याच प्रणालीचा उलगडा करणार आहोत. हा आकडा बघा, $225 अब्ज. ही एक प्रचंड मोठी रक्कम आहे. हा अमेरिकेला त्यांच्या चलनामुळे म्हणजे डॉलरमुळे दरवर्षी मिळणाऱ्या आर्थिक फायद्याचा एक कमीत कमी अंदाज आहे. ही एक अशी विशेष सवलत आहे जी जगातील दुसऱ्या कुठल्याही देशाला मिळत नाही आणि याचमुळे ही प्रणाली इतकी महत्त्वाची ठरतेय. ठीक आहे, तर मग याच्या मुळाशी जाऊया. ही इतकी शक्तिशाली व्यवस्था नक्की तयार कशी झाली? यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. त्या काळात जेव्हा डॉलरचा संबंध सोन्याऐवजी तेलाशी जोडला गेला. तर बघा, गोष्ट सुरू होते 1944 पासून. ब्रेटन वुड्स करारानुसार डॉलर थेट सोन्याशी जोडलेला होता, ज्यामुळे तो जगाचं मुख्य चलन बनला. पण 1971 मध्ये वाढत्या खर्चामुळे अमेरिकेने हा संबंध अचानक तोडून टाकला. यालाच निक्सन शॉक म्हणतात. यानंतर जगात एक आर्थिक पोकळी निर्माण झाली आणि त्याचवेळी 1973च्या तेल संकटानंतर 1974 मध्ये एका नव्या व्यवस्थेने आकार घेतला, जिथे डॉलरला सोन्याऐवजी काळ्या सोन्याशी म्हणजे तेलाशी जोडण्यात आलं. आणि हीच ती व्यवस्था आहे पेट्रोडॉलर प्रणाली. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जगातल्या कोणत्याही देशाला जर तेल विकत घ्यायचं असेल तर त्यांना व्यवहार डॉलरमध्येच करावा लागतो. म्हणजेच त्यांना आधी अमेरिकन डॉलर्स खरेदी करावे लागतात. यामुळे होतं काय की डॉलरची मागणी कायम राहते, मग अमेरिकेची अर्थव्यवस्था कशीही चाललेली असो. आता खरी गंमत तर इथे आहे की हे चक्र काम कसं करतं. पहिलं, देश तेल खरेदी करण्यासाठी डॉलर वापरतात. मग तेल विकणाऱ्या देशांकडे जसं की सौदी अरेबिया डॉलर्सचे डोंगर उभे राहतात. आणि तिसरं म्हणजे हे देश तेच डॉलर्स पुन्हा अमेरिकेच्या सरकारी बॉन्ड्समध्ये आणि शेअर बाजारात गुंतवतात. याचा परिणाम अमेरिकेला स्वस्त कर्ज मिळतं आणि त्यांच्या शेअर बाजारातही तेजी राहते. हे एक असं चक्र आहे जे स्वतःलाच अधिक मजबूत करतं. पण आता गेली 50 वर्ष टिकलेली ही व्यवस्था काही आधुनिक आव्हानांमुळे थोडी डळमळीत होऊ लागलीय. असं म्हणता येईल की या भक्कम पायाला आता तडे जाऊ लागलेत आणि त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झालीय. हे चित्र बरंच काही सांगून जातं. डॉलर आजही जगात पहिल्या क्रमांकावर आहे, यात शंका नाही. पण एकेकाळी त्याचं जे वर्चस्व 85% होतं ते आता 57% खाली आलं आहे. ही घसरण हळूहळू पण सातत्याने होत आहे. दुसरीकडे चीनी युआनसारखी चलनं अजून खूप मागे आहेत. त्यांचा वाटा 5%पेक्षाही कमी आहे. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते, बदलाला सुरुवात झाली आहे. डॉलरची ताकद फक्त तेलाच्या व्यापारावर अवलंबून नाही, तर SWF सारख्या पेमेंट नेटवर्कवरही आहे, ज्यातून जगातले बहुतेक व्यवहार होतात. पण आता प्रोजेक्ट एम्ब्रेज सारखे नवीन पर्याय उभे राहत आहेत. हे असे प्लॅटफॉर्म्स आहेत जे चीन, UAE आणि आता सौदी अरेबियासारख्या देशांना डॉलर आणि SWF प्रणालीला पूर्णपणे बाजूला सारून थेट आपापल्या चलनांमध्ये व्यापार करण्याची सोय करून देतात. मग हे बदल नक्की का होत आहेत? याची काही ठोस कारणे आहेत. चीननं तेलाचा व्यापार युआनमध्ये करण्यासाठी पेट्रो युआन सुरू केला. रशियावर जेव्हा निर्बंध लादले गेले तेव्हा अनेक देशांना समजलं की डॉलरवर पूर्णपणे अवलंबून राहणं किती धोकादायक ठरू शकतं. इतकंच नाही तर फ्रान्ससारख्या अमेरिकेच्या मित्र देशानेही चीनसोबत युआनमध्ये व्यवहार करून एक मोठा संकेत दिला. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे सौदी अरेबिया, जो या व्यवस्थेचा संस्थापक सदस्य होता, तो सुद्धा एम्ब्रिजमध्ये सामील झाला. यातून स्पष्ट दिसतंय की तो आता केवळ डॉलरवर अवलंबून नाही. ठीक आहे, या सगळ्या जागतिक घडामोडींचा, या राजकारणाचा आपल्या घराच्या बजेटवर आणि बचतीवर थेट काय परिणाम होतो? कारण शेवटी महत्त्वाचा मुद्दा तोच आहे, बरोबर? पहिला आणि सगळ्यात थेट परिणाम म्हणजे महागाई किंवा चलनवाढ. ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांनाच जाणवते, म्हणजे आपल्या पैशाची किंमत कमी होणं. आता हे होतं कसं ते समजून घेऊया.
बघा, जेव्हा जगभरात डॉलरची प्रचंड मागणी असते तेव्हा अमेरिका जास्तीचे चलन छापूनही महागाई नियंत्रणात ठेवू शकते, कारण ते छापलेले डॉलर्स जगभर पसरतात. पण जेव्हा ही मागणी कमी होते तेव्हा बाजारात असलेले डॉलर्स आपलं मूल्य गमवू लागतात. याचा थेट अर्थ असा की बाहेरून येणाऱ्या वस्तू महाग होतात आणि आपल्या बचतीची किंमत कमी होते. म्हणजे 100 रुपयांचे आधी मिळत होतं ते आता मिळत नाही. दुसरा मोठा परिणाम म्हणजे व्याजदर. आणि याचा परिणाम आपल्या गृहकर्जापासून ते क्रेडिट कार्डच्या बिलापर्यंत सगळ्या प्रकारच्या कर्जांवर होतो. यामागचं गणित अगदी सरळ आहे. जेव्हा सौदी अरेबियासारखे देश अमेरिकेच्या सरकारी बॉन्ड्समध्ये कमी गुंतवणूक करतात तेव्हा अमेरिकेला नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी जास्त व्याज द्यावं लागतं. आणि जेव्हा सरकारलाच कर्ज घेणं महाग पडतं तेव्हा बँकासुद्धा आपल्याला देणारं गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डवरचे व्याजदर वाढवतात. याचा थेट फटका सामान्य माणसाच्या खिशाला बसतो. आणि तिसरा परिणाम होतो आपल्या दीर्घकालीन आर्थिक भविष्यावर, म्हणजे आपल्या रिटायरमेंटसाठी केलेल्या बचतीवर. हे बघा, आखाती देशांकडून येणारा पेट्रोडॉलरचा पैसा अमेरिकन शेअर बाजारासाठी एका मोठ्या आधारासारखा आहे. जर हा गुंतवणुकीचा ओघ कमी झाला तर शेअर बाजारातली मागणी कमी होऊ शकते आणि मागणी कमी झाली की स्टॉकच्या किमतींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचा थेट परिणाम आपल्या रिटायरमेंट योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर दिसू शकतो. आता हे सगळं ऐकून घाबरून जायचं कारण नाही. याचा अर्थ असा नाही की उद्याच्या उद्या डॉलर कोसळणार आहे. घाबरण्याऐवजी ही परिस्थिती समजून घेऊन त्यासाठी तयारी करणं जास्त महत्त्वाचं आहे. ही एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. आणि हेही लक्षात ठेवायला हवं की आजच्या तारखेला डॉलरला टक्कर देईल असा दुसरा कोणताही ठोस पर्याय नाही. चीनचा युआन अजून खूप मागे आहे. डॉलरच्या मागे अमेरिकेची प्रचंड मोठी अर्थव्यवस्था, त्यांची कायदेशीर प्रणाली आणि अनेक दशकांचा विश्वास उभा आहे, ज्याची बरोबरी करणं इतकं सोपं नाही. पण जगभरातल्या मोठ्या सेंट्रल बँका काय करत आहेत हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्या स्वतःचा धोका कमी करण्यासाठी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत. जसं इथे दिसतंय, 2017मध्ये त्यांच्या राखीव साठ्यात 13% सोनं होतं, जे 2025 पर्यंत 30% जाण्याचा अंदाज आहे. हे त्यांच्या वर्तनातून मिळणारे स्पष्ट संकेत आहेत की ते एका वेगळ्या भविष्यासाठी तयारी करत आहेत. तर मग अशा परिस्थितीत एक सामान्य गुंतवणूकदार काय विचार करू शकतो? ही काही गुंतवणुकीची शिफारस नाही, पण स्वतःच्या विचारासाठी 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला, आपल्या सर्व गुंतवणुकी फक्त डॉलर आधारित मालमत्तांमध्येच आहेत का? दुसरा, वाढत्या महागाईपासून संरक्षण देणारे पर्याय जसे की स्थावर मालमत्ता किंवा कमॉडिटीज आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का? आणि तिसरा, जर व्याजदर वाढले तर आपल्या कर्जांवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार केला आहे का? तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे, गेली 50 वर्षे ज्या व्यवस्थेने अमेरिकेला आणि अप्रत्यक्षपणे जागतिक अर्थव्यवस्थेला एक प्रकारची स्थिरता दिली, ती आता बदलत आहे. या बदलाला घाबरून सामोरे जाण्यापेक्षा ते समजून घेऊन आर्थिक तयारी करणे अधिक शहाणपणाचे ठरेल. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न, की आपली आर्थिक तयारी ही भूतकाळातील परिस्थितीवर आधारित आहे की भविष्यात येऊ शकणाऱ्या बदलांसाठी आपण सज्ज आहोत. यावर विचार करणे हेच या संपूर्ण विश्लेषणाचे खरे सार आहेत.